फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असे खमंग चवदार आणि एकदम टेस्टी असे धपाटे किंवा थालीपीठ कसे करायचे ते पाहणार आहे. हे आपण कमी साहित्यात कमी वेळात घरच्या साहित्यांमध्ये हे आपण धपाटे बनवलेले आहेत आणि तुम्हाला जेव्हा पण खायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही घरच्या साहित्यांमध्ये झटपट असे थालीपीठ किंवा धपाटे बनवू शकता. एकदम टेस्टी झालेले आहेत. गावरान पद्धतीने एकदम झटपट असे हे आपण थालीपीठ किंवा धपाटे बनवलेले आहेत. नक्की करून बघा, एकदम छान होतात, चविष्ट. तुम्ही हे दह्यासोबत किंवा कोणत्याही भाजीसोबत किंवा असंही खाल्ले तरी पण छान लागतात, झटपट बनतात आणि तुम्ही झटपट असे हे मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता. छान झालेले आहेत, बघू शकताय. एकदम झणझणीत आणि चवदार, एकदम छान खमंग झालेले आहेत बघा. नक्की या पद्धतीने एकदा थालीपीठ झटपट बनणारे करून बघा, तुमचे पण छान होतील. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघू शकताय, सर्वप्रथम मी वाटण बनवून घेणार आहे. त्यासाठी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेल्या आहेत. 5 ते 6 हिरवी मिरची घेतलेली आहे. जास्त तिखट असेल तर कमी घेऊ शकता. त्यामध्ये थोडेसे जिरे घालून घेते आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. हे वाटण बनवून घ्यायचं आहे. आता हे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे. आता आपण पीठ मळून घेणार आहे. त्यासाठी इथे 2 कप मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ज्वारीचं पीठ आपण जास्त वापरणार आहे. 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप मी इथे बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते सगळं वाटण मी काढून घेते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटानुसार तुम्ही यामध्ये मिरची घालू शकता. सगळं वाटण मी यामध्ये घातलेलं आहे. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. थोडासा ओवा घालायचा. इथे बघू शकताय, 1 चमचा धनेपूड घातलेली आहे. थोडासा ओवा घातलेला आहे हातावर चोळून आणि हळद घातलेली आहे अर्धा चमचा. चवीनुसार मीठ. कमी साहित्यात झटपट असे थालीपीठ बनवणार आहे आपण. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालत छान मऊ असं हे मळून घ्यायचं पीठ आपण. इथे बघू शकताय, सगळं मी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून छान मळून घेते. इथे बघू शकताय, ज्वारीचं पीठ जास्त वापरलेलं आहे. त्यामुळे जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. थोडं मऊसर मळायचं म्हणजे थालीपीठ व्यवस्थित थापता येतात. छान पीठ मळून घेतलेलं आहे. जे गोळे करून घेतलेले आहेत म्हणजे झटपट थालीपीठ आपल्याला बनवता येतात. आता इथे कापड घेतलेलं आहे. छान भिजवून त्यावर थोडंसं पाणी घालायचं. यावर पण थोडंसं पाणी घालायचं. पाण्याचा हात घेऊन छान थापून घ्यायचे. झटपट असे थालीपीठ बनतात, बघू शकताय या पद्धतीने. आता हे थापून घेतलेलं आहे. पातळ असं होल पाडून घ्यायचं आणि यावर थोडेसे तीळ घालून घ्यायचे. छान चवीला लागतात आणि दिसायला पण छान दिसतात थालीपीठ. थोडेसे पांढरे तीळ मी यावर घातलेले आहेत. थोडंसं दाबून घ्या म्हणजे तर निघू शकतात. दुसरीकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तव्यावरती तेल घातलेलं आहे. थालीपीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं झाकण ठेवून भाजून घ्यायचं. हवं असेल तर तुम्ही बिना झाकण ठेवता सुद्धा भाजून घेऊ शकता. तवा गरम झालेला आहे. थालीपीठ मी घालून घेतलेलं आहे. झाकण ठेवून खालच्या साईडने थोडंसं मी याला वाफ देऊन घेतलेलं आहे. आता तेल लावून मी पलटी करून दोन्ही साईडने छान भाजून घेते. खमंग आणि खरपूस असे थालीपीठ आपण भाजून घेणार आहे. तेल लावून चांगलं मी भाजून घेते, बघू शकताय. इथे बघा, हे चांगलं थालीपीठ दोन्ही साईडने खमंग खरपूस आपलं भाजलेलं आहे आणि छान तयार झालेलं आहे. काढून घेते. दुसरं पण बघा त्याच पद्धतीने मी भाजून घेतलेलं आहे. आता काढून घेते. ते पण छान भाजलेलं आहे. हे पण छान भाजलेलं आहे. मी काढून घेते. याच पद्धतीने सगळे मी थालीपीठ बनवून घेते. खमंग खरपूस असे मस्त थालीपीठ आपले तयार झालेले आहेत आणि गरम गरम असे छान लागतात, बघू शकताय. सगळे थालीपीठ आपले मस्त झालेले आहेत आणि मस्त होतात बघा.
एकदम छान चविष्ट तुम्ही जेव्हा पण मनात येईल तेव्हा बनवू शकता आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात तेवढेच चविष्ट आपले थालीपीठ तयार झालेले आहेत एकदम गावरान पद्धतीने। बघा मस्त आणि एकदम छान झटपट अशी रेसिपी आहे। छान असं तयार झालेले आहे थालीपीठ गावरान पद्धतीने कमी साहित्यात तेवढेच चविष्ट बनतात आणि गरम गरम मस्त लागतात। तुम्ही असे बनवू शकता, नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। या पद्धतीने झटपट होणारे थालीपीठ किंवा धपाटे झणझणीत आणि चविष्ट असे बनतात। नक्की करून बघा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।